नीट पेपरफुटी प्रकरण देशभरात मोठं चर्चेत आहे आणि या पेपरफुटीचे संबंध आता महाराष्ट्र देशभरापासून थेट पुण्यापर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्याच्यानंतर यात बघायला गेलं तर RCCचे जे संचालक शिवराज मोटेगावकर आहेत त्यांचं नाव आल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली। त्यानंतर आता त्यांच्या महाराष्ट्रभरातील जे क्लास आहेत त्यांना टाळे लागायला आता सुरुवात झालेली आहे। डेक्कन परिसरात देखील RCCचं क्लास आहे। मोठ्या गजबजलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागात या इथे क्लास आहे जिथे मी आता उभी आहे। मात्र सध्या बघायला गेलं तर ही ज्या बिल्डिंग मध्ये हा क्लास होता ती बिल्डिंगच अनधिकृत असल्याचं सध्या समोर आलेलं आहे आणि त्या हिशोबानेच आता महापालिकेने या RCCच्या क्लासला जे आहे ते टाळे ठोकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बघायला गेलं तिथे नोटीस देखील लावलेली आहे महापालिकेकडून। डेक्कन परिसरातील हे अनधिकृत इमारतीत सुरू असलेला मोटेगावकरचा क्लास जो आहे तो महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याच्यावरती आता कठोर कारवाई करून आता सील केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शहराच्या मध्यवर्ती गजबजलेल्या अशा डेक्कन परिसरातच हा जो क्लास आहे तो आहे आणि तोच ही जी क्लास जिथे आहे ती बिल्डिंग जी आहे तीच अनधिकृत असल्याचं सध्या समोर आले। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 4 वर्षांपासून हा क्लास जो आहे तो इथे सुरू आहे। बांधकाम विभागाची परवानगी नसताना देखील इतका काळ हा जो व्यवसाय आहे तो इथे सुरू कसा होता त्याच्यामुळेच आता महापालिकेच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात। आता याच्यात नोटीसमध्ये काय लिहिलंय तर काढणे दाखवा नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे। बोरावके टॉवर्स 2रा मजला डेक्कन जिमखाना येथील मिळकतीमध्ये आपण पुणे महापालिकेची परवानगी न घेता सदर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर म्हणजेच शॉप नंबर 1, 2ऱ्या व 3ऱ्या मजल्यावर विना परवानगी RCC मोटेगावकर क्लासेस या नावाने वापर जो आहे तो चालू आहे। सदर विना परवानगी वापराबाबत ही नोटीस देण्यात आल्याचं असे या नोटीसमध्ये बघायला मिळते। खरं तर 2रा आणि 3रा मी सध्या 3ऱ्या मजल्यावर उभी आहे। इकडून देखील बघायला गेलं तर इकडे देखील आपल्याला टाळे लागल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। विशेष म्हणजे या इमारतीवरती 3,20,00,000 रुपयांचा मिळकत कर जो आहे तो थकीत आहे। हजारो विद्यार्थी इथं उपस्थित राहत असताना देखील महत्त्वाचं म्हणजे या इमारतीमध्ये अग्निशमन विभागाचे अनिवार्य फायर NOC नसल्याचं देखील सध्या निदर्शनास आले। त्याच्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी तातडीने ही इमारत जी आहे ती सील करण्याचं आदेश दिलेले। आता महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यात अजून एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे भुगवटा पत्राशिवाय या जागेचा जो आहे तो वापर सुरू होता असं सध्या निदर्शनास आलेलं आहे। त्याच्यामुळेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हे जे RCCचा जो क्लास आहे तो त्याला टाळे ठोकण्याचे किंवा बंद करण्याचे सील करण्याचे आदेश सध्या दिलेले आहेत। खरं तर या संदर्भात काल मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी जोरदार आंदोलन केलं होतं। हे विषय जो आहे तो महापालिका आयुक्त महापालिकेतील बांधकाम विभाग आहे त्यांची भेट देखील घेतली होती आणि त्याच्यानंतर ना आता हे सील करण्याचे आदेश जे आहे ते देण्यात आले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यात बघायला गेलं तर विद्यार्थ्यांनी जी लाखोंनी फी इथे भरलेली होती त्याचं काय होणार, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न सध्या इथे निर्माण झालेला आहे। बरेच विद्यार्थ्यांनी अनेक उदाहरणं समोर आले की कर्ज काढून फी भरलेली होती। इथे देखील बरेच विद्यार्थी येतात, राहण्यासाठी पैसे खर्च होतात। या क्लासची फी जी आहे जवळपास हजारोंच्या घरात आहे, लाखोंच्या घरात आहे। त्या विद्यार्थ्यांनी जी फी भरली होती आता ती त्यांना परत मिळणार का किंवा या विद्यार्थ्यांचं भविष्य आता बघायला गेलं तर हा क्लासच बंद झाल्याने त्यांच्या शिक्षणाचं काय, त्यांनी फी भरलं होतं त्याचं काय, पालकांचे देखील आता याच्यात आर्थिक नुकसान होतं। त्यांनी कष्ट करून विद्यार्थ्यांची फी जी आहे ती भरली जाते। आता या सगळ्यामुळे एकीकडे शिवराज मोटेगावकर जे आहेत त्याचे पाय आणखीनच खोलात जाताना आपल्याला पाहायला मिळतं। याचे अजूनच जे बाकीच्या ज्या घडामोडी आहेत वेगाने त्या घडतायत। CBI जो आहे तो वेगाने तपास करतोय। मात्र या सगळ्यात विद्यार्थ्यांचं प्रचंड आर्थिक, शैक्षणिक, मानसिक अशा नुकसान होत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र सध्या तरी महापालिकेने पुण्यातील डेक्कन परिसरातील हे जे RCCचे क्लास आहे त्याला टाळे ठोकल्याचं पाहायला मिळतंय। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।